भिजत नाही घातले तरी चालतात। कुकरला 2 ते 3 शिट्ट्या केल्या तरी मस्त असे मसूर शिजून निघतात। आणि तेच मसूर आपण पटकन असे कांद्यावरती परतून भाजी केली तर अगदी चविष्ट अशी ही भाजी लागते। त्या भाजीसोबत तुम्ही सॅलडसुद्धा सोबत देऊ शकता डब्यामध्ये, की झालं मग तुमचं काम। काहीच टेन्शनचं काम नाही आहे। व्यवस्थित आधी हा कांदा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, कांद्याचा कलर आता थोडासा चेंज झाला की मग यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी हळद, हळद नंतर मी ते घेतलेला आहे घरगुती वापरात येणारा आपला मसाला। काही कोणत्या एक्स्ट्रा मसाल्याची इथे गरज नाही आहे वापरायची। इथे चवीप्रमाणे मीठ, या 3च गोष्टी मी या भाजीसाठी वापरलेल्या आहेत। मसाल्यांमध्ये फक्त मीठ, हळद आणि आपला घरगुती रोजचा वापरात येणारा मसाला। आणि मी ते हे बघा मसूर कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या देऊन असे पटकन शिजवून घेतलेले आहेत। आणि तेच मसूर मी इथे आता या कांद्यासोबत मस्त भाजून घेणार आहे। ते 4 ते 5 मिनिटात आपली भाजी तयार होईल। हे पहा, व्यवस्थित असे परतून घ्यायची आहे ही भाजी। दोन ते 3 मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आहे आता। पाहूया आता। हे पहा, 2 ते 3 मिनिटं वाफ दिलेली आहे। यामध्ये मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे। शेंगदाण्याचं कूट एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरला तरी चालेल। आता इथे बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर मी भुरभुरून घेणार आहे, की झाली मग आपली मस्त अशी पटकन आणि झटकन होणारी मसुरीची भाजी। सकाळचं टेन्शन आलं असेल की भाजीला काही नाही आहे, तर पटकन मसूर घ्यायचे आणि शिजत टाकायचे आणि ही अशी पटकन भाजी करून घ्यायची आहे की नाही। छान छान आणि मस्त मस्त सोपी रेसिपी। अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयाच। बाय बाय।